समाचार अब तक, सत्य का साहस। पुलिस लाइन टाकली के प्रारंभ में कर्तव्य फाउंडेशन की ओर से निःशुल्क चश्मा वितरण के शिविर का आयोजन संपन्न हुआ। तकरीबन 350 चश्मों का वितरण किया गया। कर्तव्य फाउंडेशन हर साल जनवरी में भव्य आरोग्य शिविर का आयोजन करता है। देखिए, कर्तव्य फाउंडेशन की स्थापना 2015 में की गई है। कर्तव्य फाउंडेशन बनाने का उद्देश्य ये था कि हमारे एरिया के जो लोग हैं, जो जन सामान्य लोग हैं, उनको हमारी ओर से मदद हो। तो कर्तव्य फाउंडेशन की ओर से हम लोग यहाँ पे निःशुल्क शववाहिका चलाते हैं, निःशुल्क एम्बुलेंस चलाते हैं, बॉडी फ्रीजर देते हैं। उसी प्रकार हर साल हम लोग एक भव्य जनवरी महीने में आरोग्य शिविर रखते हैं, दिसंबर महीने में। उस आरोग्य शिविर के पीछे का हमारा उद्देश्य ये रहता है कि जो लोग किसी कारणवश दवाखाना नहीं जा पाते हैं या अपने आँखों का चेकअप नहीं करा सकते हैं, क्योंकि देखिए, दृष्टि जब अच्छी रहेंगी, आँख अच्छी रहेंगी, तो बहुत सारी चीज़ों का उससे फ़र्क पड़ता है। तो हमारा उद्देश्य ये रहता है कि उसमें हम कर्तव्य फाउंडेशन के माध्यम से मेडिकल कैंप लेकर ज़रूरतमंद लोगों को निःशुल्क चश्मे वितरण कराएं। और हर साल ये लगभग इस साल चौथा साल है। तो आज आप ये देख रहे हैं कि 350 चश्मे का वितरण आज यहाँ पे कर्तव्य फाउंडेशन की ओर से होने जा रहा है। इसमें जो हमें प्रमुख रूप से सपोर्ट करते हैं, जो ज्वालामाला मंडल के सभी पदाधिकारी हैं, जो हमारे साथ में उपस्थित है आरपीआई हमारे विनोद भैया तिवारी जी, क्योंकि ये पुलिस लाइन टाकली के प्रांगण में हम लोग ये कैंप रखे हैं। इसका मूल उद्देश्य है कि जो पुलिस कर्मचारी है, जो 24 घंटे ड्यूटी पे अपने कर्तव्य पे तत्पर रहते हैं, जो किसी कारणवश अपने परिवार को समय नहीं दे पाते हैं, तो उनकी कहीं किसी वजह से हम लोग मदद कर पाए, यह उद्देश्य को लेकर हमारा यह कार्यक्रम रहता है। और मैं सभी का आभारी हूँ, सभी का आभार मानता हूँ कि इन लोगों के मदद की वजह से हमारा ये फाउंडेशन दिनों दिन लोगों की मदद करने का कार्य कर रहा है। और इस वर्ष कर्तव्य फाउंडेशन का यह चौथा साल है। यह फाउंडेशन मुख्य रूप से मेडिकल कैंप का आयोजन कर मरीजों की सेवा करता है। कर्तव्य फाउंडेशन पिछले 4 सालों से मुफ्त रुग्णवाहिका प्रदान करता है। हे आमच्या इकडे जे शैलेश पांडे जी आहे, हे आमच्या पोलीस लाईनचे कार्यकर्ते आहे आणि वेळोवेळी हे लोकांची मदत आणि त्यांचे कोणते प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून समोर येऊन काम करतात आणि हे जे कार्य करत आहे हे खूप चांगलं आहे। बस थोडंच मी बोलणार। यह शिविर फाउंडेशन के अध्यक्ष शैलेश पांडे द्वारा आयोजित किया गया था। नागरिकों ने इस शिविर का लाभ उठाया तो स्थानीय नागरिकों के साथ आदि विशेष अतिथि भी उपस्थित थे। आइए जानते हैं क्या कुछ कहा फाउंडेशन के अध्यक्ष और अतिथियों ने। या परिसरामध्ये कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने श्री अध्यक्ष शैलेश पांडे यांच्या वतीने या ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, त्याचप्रमाणे मेडिकल कॅम्प्स आणि विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या समाजाच्या प्रती आपलं काही ऋण असते, कर्ज असते आणि या निमित्ताने कर्तव्य म्हणून या कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये प्रभाग 10 असेल, प्रभाग 11 असेल, प्रभाग 12 असेल आणि खास करून गरीब लोकांच्या कल्याणासाठी हे संपूर्ण फाउंडेशन काम करत आहे। आता काही दिवसापूर्वीच एक कर्तव्याचा एक भाग म्हणून नागपूर शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटल शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, त्याचप्रमाणे वर्धेचं जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा विदर्भातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, या दोन्हीही हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी समाधान नगर पोलीस लाईन टाकी या भागामध्ये नागरिकांचा हेल्थ चेकअप कॅम्प आणि डायग्नोस्टिक कॅम्प मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। त्या ठिकाणी या परिसरातील सर्व लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांनी त्या आरोग्य शिबिर चा लाभ घेतला आणि सर्वांना शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये ज्यांना ॲडमिट करायचं होतं त्यांनासुद्धा ॲडमिट करण्यासाठी आपण स्पेशल बस लावून त्या ठिकाणी नेण्यात आलं।
आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये या कॅम्पमध्ये ज्या लोकांनी हेल्थ चेकअप केलं आणि ज्यांना ऑपरेशनची किंवा इतर गोष्टींची हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन त्या ठिकाणी उपचार करण्याची गरज आहे अशा सर्व पेशंट्सला शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या वतीने निःशुल्क ऑपरेशन, निःशुल्क उपचार सगळे काही करण्यात येतात आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी हा कॅम्प घेण्यात आला अशाच पद्धतीचे कॅम्प्स कर्तव्य फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये आपण येणाऱ्या भविष्यामध्ये निःशुल्क हेल्थ कॅम्प्स आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इतर सगळी जी काही कामं समाजामध्ये आवश्यक असतात त्या सर्व कामं कर्तव्य फाउंडेशन, शैलेश पांडे आणि त्याची सगळी मंडळी यांच्या या फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आपण घेणार आहोत. आणि मी आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलनी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपल्या चॅनलला अब तक या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खास करून गरिबांपर्यंत ह्या सगळ्या सुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही सारेजण कार्यरत राहणार आहोत आणि त्या आपण चॅनलच्या माध्यमातून पोहोचवा अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. समाचार अब तक के लिए वीडियो जर्नलिस्ट अमल तुमसरे के साथ दुर्गेश और रिंकू की रिपोर्ट, नागपुर.